नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डे 6 मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे. PYQs इम्पॉर्टंट फॉर द MST CET 2025. येणाऱ्या MST CET एक्झामसाठी आवश्यक असणारे सर्व PYQ जे की आज आपण बघतोय आणि उद्या ते तुमच्या कम्प्युटर स्क्रीनवरती असणार आहेत. कारण PYQs पेक्षा जास्त दुसरं काहीच महत्त्वाचं या शेवटच्या 15 दिवसामध्ये नसतं विद्यार्थी मित्रांनो. सो वेलकम बॅक अगेन टू द PYQ सिरीज. चलो, क्वेश्चन नंबर 1. पहिला क्वेश्चन असणार आहे आजच्या सिरीजचा. व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. मित्र हो, IUPAC नेम काय आहे दिलेल्या कंपाऊंडचं ते तुम्हाला सांगायचं. खूप सोपा क्वेश्चन. व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ द गिवन कंपाऊंड. टर्शरी अमाइन एक तुम्हाला दिलेला आहे, पहा स्क्रीनवरती दिसतोय तुमच्या, टर्शरी अमाइन. आणि हा जो टर्शरी अमाइन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सिक्वेन्स लावावा लागेल. हा मेथिल ग्रुप आहे, हा इथिल ग्रुप आहे आणि हा प्रोपिल आहे. म्हणजे हा झाला पॅरेंटल केनचा ग्रुप, म्हणून तो प्रोपॅन अमाइन झाला. कितीला तर 1 नंबरला तो NH2N ग्रुप असल्यामुळे प्रोपॅन 1 अमाइन असेल. सो प्रोपॅन 1 अमाइन तुम्ही चेक करू शकताय. इथं कुठं तुम्ही बघू शकताय ते पाहू शकता. आता इथं इथिल ग्रुप आहे, त्याची N ऑर्डर तुम्हाला सांगावं लागेल. N इथिल, त्याच्यानंतर हा असेल N मेथिल, हो की नाही. सो अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार इथिलला अगोदर घ्यावं लागेल. मग इथिल N इथिल आहे, N मेथिल आहे आणि प्रोपॅन 1 अमाइन आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर काय यायला पाहिजे, याचा C यायला पाहिजे. बरं, डी मध्ये काय प्रॉब्लेम आहे किंवा ए मध्ये काय प्रॉब्लेम आहे ते पण चेक करू शकता तुम्ही. N इथिल N प्रोपिल म्हणते तर ते चुकीचंच असणार आहे. N इथिल N मेथिल N प्रोपिल अमाइन. IUPAC मध्ये असं N वगैरे आपण वापरत नाही मित्रांनो. सो करेक्ट नेम इज N इथिल N मेथिल प्रोपॅन 1 अमाइन. वन ऑफ द IUPAC नॉमेनक्लेचर बेस्ड क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. रेजिस्टन्स अँड कंडक्टिव्हिटी ऑफ अ सेल कंटेनिंग 0.1 मोलार KCl ॲट 298 केल्विन आर 510 ओहम. सो रेजिस्टन्स तुम्हाला दिलेला आहे, त्याच्यानंतर कंडक्टिव्हिटी पण तुम्हाला दिलेली आहे रिस्पेक्टिव्हली. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द सेल कॉन्स्टंट. सो मित्रांनो, परत एकदा मी तुम्हाला तेच सांगतोय की ज्यांना फिजिकल केमिस्ट्रीचे फॉर्म्युले पाठ फक्त त्यांनाच अशा क्वेश्चनचे आन्सर येतील, बाकीच्यांनी नाद करायचा नाही. सो खूप सोपा फॉर्म्युला होता. काय होता, सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला आहे B = K × R. इट मीन्स कंडक्टिव्हिटी इंटू रेजिस्टन्स. पुट द व्हॅल्यूज, यू विल गेट द आन्सर. कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू आहे मित्रांनो 2.48 10⁻³ इंटू R किती दिलेलं आहे तुम्हाला 510. सो याचं उत्तर तुम्ही सुद्धा सांगू शकता मित्रांनो. काय यायला पाहिजे आन्सर, पटकन बोला, लवकर सांगू शकताय तुम्ही. कॅल्क्युलेशन जर केलं तर याचा आन्सर येईल. कमेंट बॉक्समध्ये मला याचं आन्सर अपेक्षित आहे. तुम्हाला 15 सेकंदाचा वेळ कॅल्क्युलेशनसाठी. उरका. साधा गुणाकार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आता प्रेडिक्ट कसं करायचं ते पण सांगतो. हे 2.5 समजा जर ॲप्रॉक्स आपण राऊंड ऑफ कन्सिडर केलं तर हे 25चा टेबल तुम्हाला येतो. 25 0 25 25 1 25 ला 5 हातच्याले 2 25 5 1600 आणि त्याच्यामध्ये 2. जर सपोज तुम्ही इमॅजिन केलं तर साहजिकच हे काय येणार आहे 1264. म्हणजे डेसिमल पॉईंट तुम्ही मूव्ह करा -3 असल्यामुळे. सो ह्याचं कॅल्क्युलेशन 2.5च्या हिशोबाने करा, आपोआपच तुम्हाला 1.264 पर सेंटीमीटर हे उत्तर मिळून जाईल. खूपच सोपा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ क्यूब्स सराउंडिंग अ कॉर्नर पार्टिकल म्हणताय ऑफ BCC स्ट्रक्चर. कुठलाही असू द्या, कॉर्नर पार्टिकल 1 × 1/8 का असतं, कारण एका युनिट सेलला, एका पार्टिकलला कॉर्नरच्या सराउंडिंग सगळे मिळून 8 पार्टिकल्स असतात. त्यामुळं आपलं जे आन्सर असेल मित्रांनो ते काय असेल, 8 असेल. सिंपल सॉलिड स्टेटचा क्वेश्चन होता. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम. एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय, जी मॅटरवरती अमाऊंट ऑफ सबस्टन्सवर डिपेंड असते ती प्रॉपर्टी म्हणजे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हे पहा, टेम्परेचर, सरफेस टेन्शन, विस्कॉसिटी हे तर कशा असणार आहेत, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज असणार आहेत. एकच प्रॉपर्टी जी मॅटर डिपेंडंट आहे ती म्हणजेच व्हॉल्यूम. सो द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज व्हॉल्यूम. नेक्स्ट अँड इम्पॉर्टंट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 5. फॉर अ रिएक्शन 2A + B दॅट गिव्ह C. अशी एक रिएक्शन आहे. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ C. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ C तुम्हाला दिलेला आहे 2.2 × 10⁻³ आणि विचारले काय पहा, कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम. या व्हॉल्यूमच्या ऐवजी इथं व्हॅल्यू पाहिजे होतं, प्रिंट मिस्टेक आहे आमची ती. व्हॉल्यूमच्या ऐवजी व्हॅल्यू कोणाची, तर रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ A. सो रिएक्टंट असल्यामुळे मायनस साइन आहे.
अगोदर तुम्ही लक्षात ठेवा की ही जी स्टॉइकियोमेट्री आहे ती कशी चालेल, तर 1/2 रेट ऑफ डिकम्पोजिशन मायनस घेतो, रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ ए इज इक्वल टू रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी, असा हा फॉर्म्युला असणार आहे. सो आपोआपच तुम्हाला विचारलंय काय, हे दिलेले आणि हे विचारलेले, मग फॉर्म्युला रिअरेंज केला तर काय होईल मित्रांनो, देअरफॉर dA बाय dt इज इक्वल टू, हा 2 इकडं डिनॉमिनेटरला इकडं न्यूमरेटरमध्ये जाईल, 2 इंटू रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ सी. मग ऑलरेडी तुमच्याकडे व्हॅल्यूज तर दिलेल्या आहेत मित्रांनो, काय आहे पहा, 2 इंटू व्हॅल्यू किती आहे याची, सीच्या डिकम्पोजिशनचा रेट जे आहे ते किती आहे, 2.2 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -3. हे जर सॉल्व केलं तुम्ही तर हे किती येते पहा, पटकन सांगा, 4.4 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -3. आन्सर डी दिली. खूप सोपा क्वेश्चन केमिकल कायनेटिक्सवरचा. मी परत तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की त्याच पॉईंटवरती पुन्हा क्वेश्चन्स येत आहेत. बरं मला सांगा, या क्वेश्चनमध्ये काहीच अवघड नाही, सिंपल कॅल्क्युलेशन्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत आणि खूप सहजासहजी तुम्हाला जर हे कंपॅरेटिव्ह रेट ऑफ रिएक्शन जर मांडता आला प्रत्येक रिएक्टंट कंपोनंट प्रॉडक्ट कंपोनंटचा, तर तुमच्यासाठी असे न्यूमेरिकल सोपेच असणार आहेत. नेक्स्ट वन, कॅल्क्युलेट व्हॉल्यूम ऑफ 2.8 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -3 kg ऑफ डायनायट्रोजन. सो तुम्हाला नायट्रोजनचं मास दिलंय मित्रांनो आणि मोलार मास पण दिलाय. आता लक्षात घ्या, मोलार मास जर नायट्रोजनचं एवढं असेल 28 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -3 kg ऑफ नायट्रोजन धरा, तर त्याच्यासाठी व्हॉल्यूम किती असतो, 22.4 असतो. कारण व्हॉल्यूम ॲट एसटीपीचा व्हॉल्यूम तुम्हाला माहिती पाहिजे 22.4 dm³ असतो, तो मी मांडला इथं. 28 जर त्याचं मोलार मास असेल, केजी मध्ये कन्वर्ट करताना -3 घेतला, सो 28 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -3 ला किती आहे, 22.4. तर दिलेल्या मासला किती, 2.8 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -3 ला किती. खूप सोपं कॅल्क्युलेशन आहे, याला 28 करून टाकू आपण, म्हणजे हा किती होईल, 10 टू द पॉवर ऑफ -4 होऊन जाईल. ठीक आहे, आणि हा 28 कॅन्सल झाला, राहिलं काय आता, हा -3 + 3 झाला तर -1 पॉवर शिल्लक राहील, कारण हा +3 जर झाला तर हा -1 शिल्लक राहतो. -1 ला डेसिमल पॉईंट शिफ्ट करा, किती आलं, 2.24. आन्सर बी बॉम्बे असेल त्याचं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट. मी परत म्हणतोय मित्रांनो, नॉटचे क्वेश्चन्स फिक्स आहेत, कमीत कमी 8 ते 10 क्वेश्चन्स एका पेपरला निगेटिव्ह क्वेश्चन्स येत आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज फाल्स, विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट स्टेटमेंट, विच इज नॉट. सो नॉट म्हणजे निगेटिव्ह टाईपचे क्वेश्चन्स, लक्षात ठेवा खालीलपैकी काय नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू रिगार्डिंग पार्टिकल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. पहा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक नेचरच्या पार्टिकल नेचर सोबत काय मॅच होत नाही. क्वांटम थिअरी एक्सप्लेन्स द ब्लॅक बॉडी रेडिएशन, ही तर त्याची स्टेटमेंट आहे. द एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन डिपेंड्स अपॉन द फ्रिक्वेन्सी, हे पण तेवढंच आहे, कारण E इज इक्वल टू h असतं ना, हे तर इक्वेशन त्याच्यातूनच आलेलं आहे. सो फ्रिक्वेन्सी आणि एनर्जीचं रिलेशन आहे. स्पीड ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इन व्हॅक्यूम इज 3 इंटू 10 टू द पॉवर ऑफ 8 मीटर्स पर पाहिजे होतं, हे 8च्या ऐवजी किती दिलंय, 10. सो खरी व्हॅल्यू याची 3 इंटू 10 टू द पॉवर ऑफ 8 पाहिजे होतं, पण इथं तसं दिलेलं नाही. म्हणजेच काय, तर हीच आपलं उत्तर असेल, कारण नॉट ट्रू म्हणतंय, चुकीची स्टेटमेंट. स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ एनर्जी ॲब्सॉर्ब ऑर एमिटेड इज इन द फॉर्म ऑफ क्वांटम, तर ह्याच्यातली चुकीची स्टेटमेंट ऑप्शन सी असेल. क्वेश्चन नंबर 8, विच फ्रॉम द फॉलोइंग इज अन ओर ऑफ कॉपर. परत एकदा, ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स किंवा पी ब्लॉक, ऑकरन्स बेस्ड किंवा ओर, मिनरल्स याच्या फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स येतच आहेत. याच्यापैकी कोणता कॉपरचा ओर असेल तर कॅलॅमाइन कोण आहे, चाल्कोसाइट कोण आहे, हेमॅटाइट कोण आहे, लिमोनाइट कोण आहे, या सगळ्यामध्ये लक्षात ठेवा. चाल्कोसाइटमध्ये कॉपर असेल मित्रांनो, Cu2S, लक्षात ठेवायचं आहे. आणि बाकीचे पण तुम्ही मला फॉर्म्युले सांगायचे, काय येऊ शकतात फॉर्म्युले बाकीचे, पटकन बोला. त्याचे पण फॉर्म्युले तुम्हाला आले पाहिजेत. सर आता याची आवश्यकता नाही, पण तुम्हाला हे पाठ पाहिजेत, कारण उद्याच्या पेपरला दुसरे फॉर्म्युले विचारले जाणार आहेत परत. So option B is the correct option for copper. Which from the following amino acids is synthesized in our body? आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज केला जाणारा अमायनो ऍसिड कुठला आहे मित्रांनो, टायरोसिन, थ्रिओनाइन, फेनिलअलनाइन आणि आयसोल्युसिन. तर याच्यापैकी बॉडीमध्ये जो तयार होतो तो नॉन इसेन्शियल असतो, आणि पहिलाच ऑप्शन टायरोसिन हा आपल्या बॉडीमध्ये जो आहे तो तयार होतो मित्रांनो. सो इट इज नॉन इसेन्शियल. आयडेंटिफाय अ न्यूट्रल लिगँड फ्रॉम द फॉलोइंग. न्यूट्रल कोण आहे मित्रांनो, आयसोथायोसायनॅटो. आयसोथायोसायनॅटो हा मायनसच असतो. थायोसायनॅटो
SCN हा पण मायनसच असतो, सायनो हा पण मायनसच असतो, ॲक्वा वॉटर हा न्यूट्रल आहे मित्रांनो, वन ऑफ द लिगँड विच इज न्यूट्रल कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेसचा क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन नंबर 11, आयडेंटिफाय इलास्टोमर फ्रॉम द फॉलोइंग. परत एकदा इन्फॉर्मेटिव्ह बेस्ड क्वेश्चन, फॅक्ट बेस्ड क्वेश्चन, जो की 5 सेकंड्स क्वेश्चन आहे, त्यामुळे आन्सर तुम्हाला याचं फास्ट यायला पाहिजे. बॅकेलाइट हा इलास्टोमरमध्ये येत नाही मित्रांनो. पॉलीविनिल क्लोराईड समजा, नायलॉन 66 आहे. बुनायन हाच एक रबर आहे, रबर जो असतो तो इलास्टोमर असतो, बुनायन हा रबर आहे, त्यामुळे तो त्याच्यामध्ये कॅटेगराईज केला जातो. क्वेश्चन नंबर 12, विच ऑफ द फॉलोइंग इज सेकंडरी बेन्झिलिक अल्कोहोल. मित्रांनो बेन्झीन रिंगच्या पुढचा sp3 हायब्रिडाइज कार्बन याला म्हणायचं बेन्झिलिक कार्बन. मग बेन्झिलिक कार्बनमध्ये जेवढ्या हायड्रोजन काढून परत रिप्लेसमेंट होईल, आपल्याला काय करायचं, हा एक कार्बन आणि अजून एक मेथिल किंवा इथिल कुठला पण ग्रुप असला पाहिजे, तर सेकंडरीमध्ये CH ग्रुप असतो, हे त्याचं ऑप्शन आहे. प्रायमरी का नाही, कारण आपल्याला विचारताना सेकंडरी विचारलं. हे बघा ऑप्शन ए मध्ये हा असू शकतो बेन्झिलिक अल्कोहोल, पण प्रायमरी येतो. इथं तर तो बेन्झिलिक कार्बनला OH अटॅचच नाही, आणि इथं पण तुम्ही विचार करा की हा टर्शरी बेन्झिलिक आहे, म्हणून सेकंडरी बेन्झिलिकचा आन्सर ऑप्शन सी मध्येच असणार आहे. क्वेश्चन नंबर 13, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ क्लोरीन ॲटम्स प्रेझेंट इन 1 मोल ऑफ DDT. फ्रेंड्स लक्षात ठेवा, डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन, आठवतंय का पहा, डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन. सो तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की 3 क्लोरीन एका ठिकाणी अटॅच आहेत, हे आणि अजून 2 क्लोरीन पॅरा पॅरा असतं, इथं जर अटॅचमेंट आहे तर इथं एक करा. सो पॅरा पॅरा डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन हे त्याचं स्ट्रक्चर DDTचं. आता क्लोरीन ॲटम्स मोजा, 1 2 3 4 5. सो हाऊ मेनी क्लोरीन ॲटम्स आर देअर, 5. सो DDT वरती क्वेश्चन कोणते किती क्लोरीन ॲटम्स आहेत त्याच्यावरती होता. क्वेश्चन नंबर 13 झाला. क्वेश्चन नंबर 14 कडे चला. आयडेंटिफाय द करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ साइज ऑफ नॅनो मटेरियल फ्रॉम द फॉलोइंग. लक्षात ठेवा, डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजेच मोठ्याकडून छोट्याकडे जायचे. सो सगळ्यात मोठे याच्यामध्ये काय दिसते, फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे, टेक्स्टबुकमध्ये ऑलरेडी तुमच्या फिगर आउट केलेला आहे. कॅन्सर सेल मोठी असते त्यापेक्षा, बॅक्टेरियापेक्षा लहान, व्हायरसपेक्षा सर्वात लहान, अँटीबॉडी. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी डेली. फॅक्ट बेस्ड क्वेश्चन. विच आयसोमर अमॉंग द फॉलोइंग हॅज हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. मित्रांनो खाली दिलेल्या अमाइन्स पैकी कोणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे, तर तुम्ही चेक करू शकता. हा टर्शरी अमाइन आहे, हा इथिल डायमेथिल अमाइन आहे, आणि हा डायथिल अमाइन आहे, आणि हा जो आहे तो C4H9. आता तुम्ही जर या सगळ्यामध्ये चेक केलं तर मोलार मास हा पण इम्पॅक्ट खूप महत्त्वाचा आहे. सगळ्यात अगोदर तर मोलार मास पण चेक करा, आणि त्याच्यामध्ये स्ट्रेट चेन अमाइन जो आहे तो हाच आहे. सो स्ट्रेट चेन अमाइन जर मोलार मासमध्ये तुम्हाला असं दिसत असेल की सगळ्यांचं सारखं आहे, तर तुम्हाला स्ट्रेट चेन अमाइनकडे फोकस करावं लागेल. सो N-ब्युटिल अमाइन इज द करेक्ट आन्सर फॉर दिस वन. इज दॅट क्लिअर? N-ब्युटिल अमाइन, कारण मोलार मास जवळपास सगळ्यांचं सारखं आहे. Benzonitrile on reaction with reagent in a dry ether followed by hydrolysis forms benzophenone. सो हा आपला असणार आहे बेन्झोनायट्राइल म्हणजे सायनोबेन्झिन. फ्रेंड्स हा आपला सायनोबेन्झिन आहे, आणि याला कशासोबत रिॲक्ट करतायत की विथ रिएजंट इन ड्राय इथर, म्हणजेच RMG1 सोबत रिॲक्ट करायचं आहे, आणि त्याच्यात कुठला R घ्यायचा आहे, अलॉंग विथ द अमोनिया अँड हायड्रॉक्सिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. सो आयडेंटिफाय द रिएजंट यूज. तर याचा ग्रिग्नार्ड रिएजंटचा R कोण असला पाहिजे मित्रांनो, बेन्झोफिनोन जर तुम्हाला बनवायचा असेल तर हा R नक्कीच कोण असला पाहिजे, फिनिल ग्रुप असला पाहिजे. कोण असला पाहिजे, फिनिल ग्रुप असल्यामुळे, म्हणजेच बेन्झिन ग्रुप असल्यामुळे काय होईल, आपोआपच बेन्झोफिनोन तयार होईल. हे पहा, पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला प्रॉडक्ट असा दिसेल, C डबल बॉन्ड N MgX, आणि त्याला अटॅच करतो आपण परत एकदा बेन्झिन रिंग, आणि याला जर तुम्ही हायड्रोलाइज केलात H3O+, तर तुम्हाला मिळणारा फर्स्ट प्रॉडक्ट असणार आहे तुमचा बेन्झोफिनोन, कारण इथं CN चं कन्वर्जन CO ग्रुपमध्ये होतं डायरेक्टली. दोन्ही बाजूला बेन्झिन रिंग राहणार, आणि बाय प्रोडक्टमध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे न्यूमेरिकल्समध्ये पहा, अमोनिया दिला आहे आणि हायड्रॉक्सिल मॅग्नेशियम ब्रोमाइड दिला आहे. सो दुसरा प्रॉडक्ट असणार आहे मॅग्नेशियम, एका बाजूला OH एका बाजूला Br. सो सिंपल कीटोन फॉर्मेशन रिएक्शन आहे, बेन्झोफिनोन तयार होतं. त्याच्यात कुठं दिलेलं आहे बेन्झोफिनोन, तर तुम्हाला कोण विचारलेलं आहे, कुठला रिएजंट, विथ अ रिएजंट इन ड्राय इथर. सो आता इथं तुम्ही बघू शकता फिनिल ग्रुप आहे, पण इथं क्लोराईड आहे, आणि आपल्याला इथं काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये, ब्रोमाइड तयार होतो, म्हणून हे नसणार आहे. हा इथिल ग्रुप आहे, आपल्याला बेन्झोफिनोनला इथिल नाही फिनिल पाहिजे. हा आयोडाईड आहे, आपल्याला आयोडाईड नाही ब्रोमाइड पाहिजे. सो डी ऑप्शनला तुम्ही क्लिक करू शकता, कारण फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड हाच आपल्याला लागणार आहे. बाय प्रोडक्टमध्ये मॅग्नेशियम ब्रोमाइड तयार झाला पाहिजे, म्हणून हा ऑप्शन डी, आणि त्याच्यासोबत फिनिल ग्रुप पण आहे.
सो दिस इज द करेक्ट ऑप्शन फॉर ऑर्गॅनिक रिएक्शन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. विच अमाउंग द फॉलोइंग इज अ फीचर ऑफ SN2. चुकून झालेलं आहे, SN1 व्हायला पाहिजे होतं तिथं, वन ऑफ द प्रिंट मिस्टेक. SN1 रिएक्शनचं खालीलपैकी फीचर कुठलं आहे? SN1 रिएक्शन मेकॅनिझम पहा. SN1 म्हटलं की तुम्ही लक्षात ठेवा, SN1 म्हटलं की तिथं काय होणार आहे की स्टेप 2 रिएक्शन आहे. पहिली स्टेप, दुसरी स्टेप RDS रेट डिटरमाइनिंग स्टेप, त्याच्यामध्ये स्लो स्टेप असेल. पहिल्या स्टेपला प्लॅनर कार्बोकॅटायन तयार होतो आणि दुसऱ्या स्टेपला मग परत बॅक साईड फ्रंट साईड अटॅक दोन्ही बाजूने पॉसिबल आहे. सो प्लॅनर कार्बोकॅटायन कुठं तयार होतो? तर SN1 मध्ये तयार होतो. आणि त्याचं फीचर कोणते ते विचारलेलं तुम्हाला. ट्रान्झिशन स्टेट कंटेन्स पेंटा कॉर्डिनेट कार्बन. मित्रांनो हे SN1 मध्ये नसतं, SN2 मध्ये असतं, म्हणून हे आपलं उत्तर नाही. सिंगल स्टेप मेकॅनिझम बिलकुल नाही, हे 2 स्टेप मेकॅनिझम आहे. हे कसं आहे? 2 स्टेप आहे. SN1 हे 2 स्टेप मेकॅनिझम आहे. आणि पेंटा कॉर्डिनेट नसते, प्लॅनर कार्बोकॅटायन तयार होतो पहिल्या स्टेपमध्ये. इन्व्हॉल्व्स ओनली बॅक साइड अटॅक असं पण नाही, बोथ साइड अटॅक असतं. SN1 मध्ये काय असते? बोथ साइड अटॅक. फॉर्मेशन ऑफ प्लॅनर कार्बन, यस ही स्टेटमेंट खरी आहे, कारण पहिल्या स्टेपमध्ये काय होतो, कधी पण आपण लक्षात ठेवा टर्शरी अल्किल हॅलाइड वापरतो. SN1 मध्ये काय वापरलं जातं मित्रांनो? जास्त रिॲक्टिव्हिटी कोणाची? टर्शरी अल्किल हॅलाइड. त्यामुळे पहिल्या स्टेपला ब्रोमीन निघून जातो. जो कार्बोकॅटायन तयार व्हायला तो टर्शरी कार्बोकॅटायन तयार होतं, जो की स्टेबल आहे. हा कसा आहे? स्टेबल आहे. आणि मग स्टेप 2 ला त्याच्यावरती अटॅक होतो OH- चा, न्यूक्लिओफाइलचा. म्हणून ऑप्शन डी राहील. 18. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड ॲज अ रिएजंट इन इटार्ड रिएक्शन. सिंपल इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन आहे. क्रोमिल क्लोराइड हे कोणालाही उत्तर येऊ शकेल ज्याचा अल्डिहाइड्स कीटोज कार्बोक्सिलिक ऍसिड टॉपिक स्ट्रॉंग आहे. सो इटार्ड रिएक्शनचा रिएजंट क्रोमिल क्लोराइड आहे. What is the number of moles of H2O molecules present in the crystalline sodium carbonate at normal temperature? मित्र हो, क्रिस्टलाइन सोडियम कार्बोनेट मध्ये किती वॉटर मॉलिक्युल्स असतात? तर 10H2O. आता हा सिंपल त्याचा फॉर्म्युला आहे सोडियम कार्बोनेटचा, जे त्याचा आन्सर पाठ ठेवा. किती येणार आहे? देयर इज ऑलवेज 10 वॉटर मॉलिक्युल्स. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द यूज ऑफ पॉलीकार्बोनेट? पॉलीकार्बोनेट हा एक पॉलिमर आहे ज्याचा की तुम्हाला यूज विचारलेला आहे मित्रांनो. सो टू ऑब्टेन इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशन हार्डवेअर, सिंपल टेक्स्टबुकचा लाईन टू लाईन क्वेश्चन आहे पॉलिमर्सचा, फॅक्ट बेस्ड क्वेश्चन. 5 सेकंड्समध्ये त्याचा आन्सर येऊन जाईल, कारण बाकीचा विषयच नाही. बॅकलाइट वगैरे पेंट्समध्ये येते, लेन्सेस, हे सगळं बाकी दुसऱ्या पॉलिमरसाठी आहे. टेलिकम्युनिकेशन आणि हार्डवेअर आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल्स हा जो आहे तो त्याचा पॉप्युलर यूज आहे पॉलीकार्बोनेटचा. Which from following is the correct order of arrangement of dihalides according to decreasing bond dissociation enthalpy? लक्षात ठेवायचं. सो बॉन्ड ऑर्डर मध्ये एक प्रॉब्लेम आहे मित्रांनो, Cl2 ची जास्त असते Br2 पेक्षा, आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे ब्रोमीनपेक्षा Cl2 ची जास्त आहे, ब्रोमीनची जास्त असते F2 पेक्षा, आणि सगळ्यात कमी असते आयोडीनची. सो बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की F बॉन्ड एन्थाल्पी जास्त आहे काय, की तसं नाही आहे. त्याच्यामध्ये स्मॉलर साईजमुळे जे पण काय आहे तो ॲनोमलस बिहेवियर फ्लोरीनचा वेगळ्या पद्धतीने आहे. अब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल हा पण फॅक्टर तिथे येतो. त्यामुळे क्लोरीन, ब्रोमीन, फ्लोरीन, आयोडीन असा सिक्वेन्स जिथं असेल तिथं तुम्हाला ऑप्शन मिळेल, दॅट इज ऑप्शन सी. F2 3 नंबरला आला पाहिजे, लक्षात ठेवा. बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी, आणि ती डिक्रीजिंग ऑर्डर आहे. त्यामुळं Cl2 1 नंबरला येतो, ब्रोमीन 2 नंबरला येतो, आणि फ्लोरीन 3 नंबरला येतो. हे कायम लक्षात असू द्या. नेक्स्ट. कॅल्क्युलेट वेवलेंथ ऑफ व्हायलेट लाईट हॅव्हिंग द फ्रिक्वेन्सी 7.50. तुम्हाला न्यू दिलेली आहे मित्रांनो, आणि विचारले काय वेवलेंथ. सो फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द 1 minute. Formula to calculate C upon lambda, it is equal to nu. Nu is equal to C upon lambda already आहे. Therefore lambda is equal to wavelength काय येईल मित्रांनो सांगा. Wavelength is equal to C by nu. मग put the values. Velocity of light किती असते? तर 3 × 10 to the power of 8 meters per second divided by nu किती दिले तुमची 7.50 × 10 to the power of 14. मित्र हो, कॅल्क्युलेशन खूप सोपं आहे. एका मिनिटामध्ये तुमचं याचं उत्तर येऊ शकतं. पहा, चेक करा. जर आपण याला 750 बनवलं तर हे 10 to the power of 12 राहील, आणि 14चा 12 झाला, कारण डेसिमल पॉईंट पुढे सरकवलं आपण. हे पहा 750 केलं याला, तर हे 10 to the power of 12 राहिलं, आणि वरती 3 × 10 to the power of 8 आहे. मग हे 12 वरती जाऊन -12 झालं. -12 मधून 8 गेले, किती राहिला? -4. -4 ला तुम्ही काय करू शकता आता?
1 2 3 4 5 झिरो दिले, इंटू 10 टू द पॉवर ऑफ -4 होता, तर 5 झिरो दिल्यामुळे काय झालं -9. आता हे का केलं मी, कारण मला नॅनोमीटरमध्ये आणायचं. हे जे आहे कॅल्क्युलेशन ते आपलं कसं होतं, मीटरच्या हिशोबाने होतं. आता 10 टू द पॉवर ऑफ -9 केल्यामुळं 5 झिरो द्यावे लागले, कारण 12तून 8 गेले 4 आणि -4ला हे -5 ॲड झाले, -9 झालं, म्हणजेच ते नॅनोमीटरमध्ये घेता येत. आता 750 ने डिवाइड करा. जर आन्सर आपण बघितलं तर 75 ने 30,000ला डिवाइड केलं तर हे किती येत आहे, 400 नॅनोमीटर्स. -9च्या ऐवजी नॅनोमीटर दिलेलं आहे, म्हणजे 400 नॅनोमीटर्स हे तुमचं उत्तर असेल. खूप सोपा न्यूमेरिकल. परत आणि आतापर्यंतचे सेशन बघा पाठीमागचे. या फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन फिक्स यायला मित्रांनो, या फॉर्म्युल्यावरती फिक्स क्वेश्चन येतोय स्ट्रक्चर ऑफ ॲटमच्या. क्वेश्चन नंबर 23. आयडेंटिफाय द स्पेसिस हॅव्हिंग स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स. सगळ्यात जास्त इंटरमॉलिक्युलर फोर्स कुठल्या याच्यामध्ये दिलेले पहा. हे हायड्रोकार्बन आहे म्हणजे वॅन डर वाल्स फोर्स असेल, C4H10 ब्युटेन आहे, हा पण वॅन डर वाल्स फोर्स असेल. आता इथे इंटरमॉलिक्युलर फोर्स कुठला असतो मित्रांनो, तर हायड्रोजन बॉन्डिंग असते. आणि हे कोण आहे, हे पण अल्कीन आहे, सो ते पण काय असणार आहे, हायड्रोकार्बन असल्यामुळे वॅन डर वाल्स फोर्सेस. सो सगळ्यात स्ट्रॉंग कोणता आहे, तर वॉटरमध्येच असणार आहे, कारण की त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असेल. नेक्स्ट वन, पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो पहा. विच ऑफ द फॉलोइंग कॅटलिस्ट इज यूज इन रिएक्शन स्टेटेड बिलो. आता खूप इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन हा पण 5 सेकंड क्वेश्चन. KClO3चं डिकम्पोजिशन जवळपास तुम्हाला पाठच पाहिजे. MnO2 वापरतात मित्रांनो कॅटलिस्ट म्हणून, त्याला पाठच ठेवा. डिकम्पोजिशन ऑफ पोटॅशियम क्लोराइड MnO2 कॅटलिस्ट. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इफ एन एलिमेंट हॅव्हिंग मोलार मास. सो तुम्हाला व्हॉल्यूम विचारलाय म्हणजे A क्यूब विचारलेलं आहे. पहा ओरिजिनल फॉर्म्युला आपला N × M अपॉन A क्यूब इंटू Na. तर रिअरेंज करायचं आहे. A क्यूब म्हणजे व्हॉल्यूम विचारला होता, N × M येणारच आहे, डिवायडेड बाय रो इंटू काय येईल, Na येईल. मित्र मी तुम्हाला पुन्हा म्हणतोय की या फॉर्म्युल्यावरती असा पेपर नाही की ज्याच्यामध्ये क्वेश्चन नाही आला. सॉलिड स्टेट मधल्या डेन्सिटीच्या फॉर्म्युल्यावरती फिक्स क्वेश्चन आहे, सो फॉर्म्युले पाठच ठेवा. चलो कॅल्क्युलेशन करते हम. BCC दिलाय म्हणजेच नंबर ऑफ पार्टिकल्स 2. मोलार मास किती दिले मित्रांनो, 207 दिलेले, डिवायडेड बाय रो इंटू Na ऑलरेडी व्हॅल्यू दिले. किती दिले हे पहा, दोघांची व्हॅल्यू इथं दिलेली 3 × 10 टू द पॉवर ऑफ 24, 3.0 × 10 टू द पॉवर ऑफ 24. हे जर आपण सोडवलं मित्रांनो तर काय येते पहा, व्हॉट शुड बी द आन्सर. बोला पटकन याचा आन्सर काय येऊ शकतंय. आता हे -22 दिसायले चार ऑप्शन मध्ये, मग 24ला वरती काय करा, -22 करायचं झालं तर आपल्याला काय करावं लागेल, -24 होता त्याचं -22 केलं म्हणजे नंबर मोठा झाला, तर हे नंबर छोटा करा, 2.07 करा. 2.07ला 2 ने मल्टिप्लाय केलं, 7 2 14, 1 2 2 4, डेसिमल पॉईंट 4.14 डिवाइड बाय 3. सो तुम्ही विचार करू शकता पहा, -24ला -22 केलं, मोठा झाला म्हणजे हा छोटा झाला. आता ह्याचं जे आन्सर आहे ते तुम्ही काढू शकता. किती येते पहा, 3 1 3, खाली उरले 1, 3 3 9, 2 उरले, 3 8 24. हे उत्तर यायला पाहिजे. कॅल्क्युलेशन मी तर केलेलं आहे पहा, कुठलं येऊ शकते, ऑप्शन डी दिल्लीमध्ये आहे 1.38 10 टू द पॉवर ऑफ -22. खूप सिंपल कॅल्क्युलेशन बेस्ट हा सॉलिड स्टेटचा न्यूमेरिकल होता. क्वेश्चन नंबर 26 कडे जाऊ आपण. During a reaction, 572 kilojoules of heat is released at 298 Kelvin. Calculate the entropy change of surrounding. Delta H upon delta S is equal to T is equal to delta H upon delta S. ऑलरेडी टेम्परेचर दिलेलं आहे, सो आपल्याला विचारलंय काय, डेल्टा एस विचारलेलं आहे. डेल्टा एस इज इक्वल टू डेल्टा एच अपॉन टी करा. डेल्टा एच किती दिलंय तुम्हाला, इज रिलीज म्हणताय म्हणजेच जे काय असेल ते रिलीज 572 डिवायडेड बाय टेम्परेचर किती आला 298. आता हे किलो जूल आहे मित्रांनो, तर तुम्हाला काय करावं लागेल इंटू 10 टू द पॉवर ऑफ 3, म्हणजे हे काय येणार आहे 572,000 डिवायडेड बाय 298 केल्विन. साधारणतः 300 ने जर डिवाइड केलं तर हे उत्तर किती येते पहा, जूल्समध्ये यायला लागले. 300 ने जर डिवाइड केलं, याला मी राऊंड ऑफ 300 धरतो. बघा आपण बघूयात तरी काय येते ते. 0 0 गेट्स कॅन्सल्ड आणि ह्या 3 ने ह्याला डिवाइड करा, किती येते पहा 3 1 3, 3 9 27, परत उरले 2. सो 19च्या आसपास 1919 समथिंग. सो मला वाटतं ऑप्शन एच यायला पाहिजे. तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करून बघू शकता, मी पुढे जास्त करत नाही कारण मला डिफरन्सेस दिसायलेत. 19च्या आसपासचे आन्सर आहे 1919. नेक्स्ट
Question number 27. Which of the following liquid mixtures exhibits positive deviation from the Raoult's law? परत एकदा फॅक्ट बेस्ड क्वेश्चन, जसं टेक्स्टबुक मध्ये दिलंय तसाच क्वेश्चन आहे. पहा कोणता आहे. ऑप्शन बी बॉम्बे. इथेनॉल प्लस ॲसिटोन हे जे मिक्सचर आहे ते पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवेल मित्रांनो. नेक्स्ट वन, पुढचा क्वेश्चन पहा, खूप छान तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय. यू कॅन क्रिएट हिस्ट्री विथ स्वामीज केमिस्ट्री. वन ऑफ द टॅगलाईन ऑफ आवर इन्स्टिट्यूट फ्रेंड्स. आमच्या इन्स्टिट्यूटचं टॅगलाईन आहे ते यू कॅन क्रिएट हिस्ट्री विथ स्वामीज केमिस्ट्री. अँड दिस इज द फॅक्ट. मागच्या 14 वर्षापासून आम्ही ऑफलाईन सेंटरसाठी काम करत होतो, पण आता आम्ही मूव ऑन होतोय ऑनलाईनसाठी. आणि ज्याप्रमाणे आम्ही ऑफलाईन सेंटरला हिस्ट्री क्रिएट केलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा ऑनलाईनला आमच्यासोबत कनेक्ट होऊन हिस्ट्री क्रिएट करू शकता विथ स्वामीज केमिस्ट्री. सो यू कॅन क्रिएट हिस्ट्री विथ स्वामीज केमिस्ट्री. वन्स अगेन ऑल द बेस्ट फॉर युअर फोर्थकमिंग CET, NEET and JEE examination, all of you dear friends. Chalo, welcome back to our next question. In an acidic buffer solution, in the ratio of salt to acid concentration is increased by 10 times, then pH of buffer solution will be increases by. थोडासा जास्त कॅल्क्युलेटिव्ह पार्ट तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे, कारण की लक्षात ठेवा, तुम्हाला जर समजा pH काढायचा, pH1 म्हणूया आपण. सुरुवातीचा काय फॉर्म्युला आहे, pKa प्लस log to the base 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड असं दिलेलं आहे. पण आपल्याला नवीन pH काय म्हणते ते pH2 काढायचं आहे. सो कॉन्सन्ट्रेशन इज इन्क्रीज बाय. pH किती नाही वाढायला पहा. इफ द in an acidic buffer solution, if the ratio of salt to acid concentration is increased by 10 times, हे कॉन्सन्ट्रेशनचा रेशो 10 टाइम्स वाढवला, then the pH of buffer solution will be increased by. मग आपण हा फॉर्म्युला नवीन हे तर तसंच राहणार आहे, चेंज होणार नाही. log to the base 10. आता हे 10 टाइम्स करा म्हणतंय. सो 10 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय ॲसिड. हे जर तुम्ही सॉल्व केलं, आता काय करा, सरळ सरळ दोन्ही इक्वेशन सेकंडमधून फर्स्ट मायनस करा, तुम्हाला रेशोच मिळून जाईल त्याचा. सो pH2 मायनस pH1 असं जर केलं मित्रांनो तर आपल्याला डायरेक्ट रेशो मिळू शकतो. पहा काय होऊ शकतं की pKa प्लस log to the base 10 इंटू 10 टाइम्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. थोडासा कॅल्क्युलेटिव्ह पार्ट आहे, मायनस करतो मी. pKa प्लस मायनस मायनस log to the base 10 ऑफ, ते लेत नाही मी बेस, इंटू 10 टाइम्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन ॲसिड. सो तुम्ही चेक करू शकता फ्रेंड्स, pK तर कॅन्सल होईल. log पण जो विषय आहे इथं पहा तुम्ही की हे log to the base 10 चा विषय सोडा, हे 10 आहे इथं, परंतु इथला 10 घ्यायचा नाही आपल्याला, कारण की तो इक्वेशन 1 मध्ये आहे. 10 टाइम्स बनवलाय तो, कॉन्सन्ट्रेशनचा रेशो सुद्धा कॅन्सल झाला, म्हणजे शिल्लक काय राहायला लागले, log 10. log 10 किती असते मित्रांनो, log 10 किती असते मित्रांनो, log 10 असते 1. सो pH2 मायनस pH1 इज इक्वल टू 1. देअरफॉर pH2 सेकंड pH किती असेल तर हा pH प्लस होईल. पहिला जो pH आहे त्याच्यापेक्षा 1 ने वाढेल. पहिला जो pH आहे त्याच्यापेक्षा कितीने वाढतोय, 1 ने वाढतोय. सो इन्क्रीजेस बाय 1. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ऑब्झर्व्ड बॉन्ड लेंथ ऑफ कार्बन बॉन्ड्स इन बेन्झीन. लक्षात ठेवा मित्रांनो, CC सिंगल बॉन्ड लेंथ जी आहे त्याची जी रेंज आहे मित्रांनो ती असते 133, आणि CC डबल बॉन्ड जी असते त्याची जी रेंज आहे, CC सिंगल बॉन्ड जे आहे 154 आहे फ्रेंड्स, इट्स माय मिस्टेक, 154. CC सिंगल बॉन्ड 154 आणि CC सिंगल बॉन्ड असते 133. सो युनिट पिकोमीटर्स असतील. परंतु विचारले कोणाचं तर बेन्झीनचं विचारले मित्रांनो. बेन्झीनचे जे बॉन्ड्स आहेत ते रेझोनेटिंग बॉन्ड्स आहेत, म्हणजेच बेन्झीनचा जो बॉन्ड आहे तो रेझोनेटिंग असल्यामुळे, मुव्हिंग असल्यामुळे, डिलोकलाइज असल्यामुळे त्याची बॉन्ड लेंथ या दोघांच्या मध्ये येते. या दोघांच्या मध्ये म्हणजे किती तर 138 पिकोमीटर्स. प्युअर इन्फॉर्मेटिव्ह बेस्ड क्वेश्चन होता, 138 पिकोमीटर हे त्याचं उत्तर यायला पाहिजे होतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30. विच फ्रॉम द फॉलोइंग थिअरीज एक्सप्लेन्स द पॅरामॅग्नेटिक नेचर ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल.
साहजिक आहे मित्रांनो, मी सांगू पण शकलो असतं तुम्हाला. व्हॅलन्स बॉन्ड थिअरी, व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी बिलकुल नाही आहे. याच्यामध्ये ऑक्सिजनचं पॅरामॅग्नेटिक नेचर नाही सांगितलेलं. इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलन्स बिलकुल नाही आहे. मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी MOT मध्ये तुम्हाला याचं उत्तर असेल मित्रांनो. MOT मध्ये बऱ्याच गोष्टी कॅल्क्युलेट केल्या जातात. बॉन्ड ऑर्डर आहे, पॅरामॅग्नेटिक नेचर, डायमॅग्नेटिक नेचर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. एकदा ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन O2 म्हणजे 16 इलेक्ट्रॉनचं कॉन्फिगरेशन लिहून बघा. सिग्मा 1s2, सिग्मा स्टार 1s2, सिग्मा 2s2, सिग्मा स्टार 2s2, सिग्मा 2pz, पाय 2px2, पाय 2py2, पाय स्टार 2px1, पाय स्टार 2py1 असं होतं. शेवटी एक एक इलेक्ट्रॉन जातात, कारण की दोघांची एनर्जी जी आहे, शेवटचे जे ऑर्बिटल आहेत ना, पाय स्टार 2px इज इक्वल टू पाय स्टार 2py. मग इथं प्रॉब्लेम काय होतं की दोघांची एनर्जी एक असल्यामुळे शेवटचे 2 इलेक्ट्रॉन 14च्या नंतरचे हे असे डिस्ट्रीब्यूट करतो आपण, त्यामुळे ते अनपेड होतात. अनपेड असल्यामुळे MOT थिअरीनं ते एक्सप्लेन केलेलं पॅरामॅग्नेटिक बिहेवियर. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो, चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट द सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ BaF2. ओ माय गॉड, कॅल्क्युलेट द सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ BaF2. BaF2 चा सोल्युबिलिटी प्रोडक्ट काढा म्हणतायत मित्रांनो. खूप सोपा क्वेश्चन. BaF2 सॉल्ट कडे बघा आणि लक्ष ठेवायचं, एक आयन हा होतोय, 2 आयन असे होत असतील, म्हणजे 2 आणि 1 3 आयन होत असतील, तर लक्षात ठेवायचं शॉर्टकट मध्ये KSP इज इक्वल टू ऑलवेज 4s3. पुट द व्हॅल्यूज, यू विल गेट द आन्सर. सो सोल्युबिलिटी काढा म्हणतात, टेम्परेचर दिलेलं आहे. सोल्युबिलिटी इज KSP काढा म्हणतात. कॅल्क्युलेट द सोल्युबिलिटी प्रोडक्ट, KSP काढायचा आहे. सोल्युबिलिटी दिलेली आहे मित्रांनो, किती दिले? 4 × 7.6 10 to the power of -3. पुट द व्हॅल्यूज, यू विल गेट द आन्सर. सो 4 सख 24, 4 7 28, 29 30. इज इट माय मिस्टेक? हां, याचा क्यूब घ्यायचा आहे मित्रांनो. मला वाटतं की आपण अगोदर क्यूब घेतला पाहिजे होता आणि आपण कॅल्क्युलेट करू शकतो, आता काय प्रॉब्लेम नाही. सो याचा जर क्यूब घेऊन तुम्ही आन्सर काढलं मित्रांनो, तर काय येतं पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आन्सर काय येतं. डू इट फास्ट, आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर. काय आलं? सो सरळ सरळ लक्षात ठेवायचं आहे की काय रेंजमध्ये आन्सर येणार आहे. सगळे आन्सर्स वेगवेगळ्या रेंजमध्ये आहेत. करेक्ट आन्सर शुड बी ऑप्शन सी. कोणाकोणाचं आलंय सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणाकोणाचं आन्सर आलेलं आहे. ऑप्शन सी येतं मित्रांनो. नेक्स्ट 32. परत एकदा 12वी केमिस्ट्रीसाठी प्रवेश सुरू. काल, आज आणि उद्या धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांची पहिली पसंत. खरं सांगतो मित्रांनो, खरंच धाराशिव शहरामध्ये वी आर रिओन्ड इन्स्टिट्यूट, ज्याच्यामध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीने क्वालिटी प्रोव्हाइड करतो आणि विदाऊट कुठल्याही प्रकारचे ॲडव्हर्टाइजमेंट न करता आम्ही ऑफलाईन सेंटर धाराशिवमध्ये चालवतो आहे आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा खूप छान रिस्पॉन्स आहे. आणि ऑनलाईनमध्ये आल्यानंतर सुद्धा मला आपल्या सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. असाच सपोर्ट पुढं पण कायम करत राहा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मला जर काही आणखी सूचना असतील तर त्या सांगत चला. आवर्जून मी माझ्या त्याच्यामध्ये अपडेट्स करत राहील. चलो, which from the following properties of colloidal dispersion is due to acquired kinetic energy from the molecules of dispersion medium. So kinetic energy ची जी मोशन शी रिलेटेड असणारी कन्सेप्ट आहे ती कशाशी रिलेटेड असते मित्रांनो? ब्राउनियन मोशन म्हणतो आपण त्याला. वी कॉल दिस प्रोसेस ॲज ब्राउनियन मोशन. नेक्स्ट, which of the following statements is not true about the dry cell? नॉटचा क्वेश्चन परत एकदा, नॉटचा क्वेश्चन परत एकदा, नॉटचा क्वेश्चन परत एकदा. एकूण 8 ते 10 क्वेश्चन्स आहेत मित्रांनो. नॉट म्हणजे निगेटिव्ह टाईपचे क्वेश्चन्स. तर त्याच्यामध्ये झिंक कंटेनर सर्व्स ॲज ॲनोड, ब्रास कॅप ऑन ग्राफाइट रॉड रिलीजेस इलेक्ट्रॉन्स टू झिंक. मित्रांनो हेच असणार आहे, कारण ब्रास कॅप ऑन ग्राफाइट रॉड रिलीजेस इलेक्ट्रॉन्स टू झिंक कंटेनर. दिस इज द रॉंग स्टेटमेंट. तुम्ही चेक करू शकता, ड्राय सेलचं मेकॅनिझम पूर्ण पहा. दिस इज द रॉंग स्टेटमेंट अबाउट द ड्राय सेल. नेक्स्ट वन, identify a charge number of complex and coordination number of the central metal ion respectively of a complex trioxalato cobaltate third ion. सो सगळ्यात अगोदर तर त्याचं स्ट्रक्चर काढून घ्या मित्रांनो. ट्राय म्हणजे 3, ऑक्झालॅटो म्हणजे C2O4 किती टाइम्स घ्या? 3 टाइम. आणि कोण आहे? कोबाल्ट. आणि कॉम्प्लेक्स आयन आहे. कोबाल्टची जर ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला 3 मेंटेन करायची असेल तर एका ऑक्झालॅटोची माहिती का किती असते? 2- असते. तिघांची किती झाली? -6. कोबाल्टचा ऑक्सिडेशन स्टेट +3 करायचा असेल तर ह्याला 3- चार्ज ठेवावं लागते. सो चार्ज नंबर किती आला मित्रांनो? चार्ज नंबर आलेला आहे
चार्ज नंबर आलेला आहे -3 आणि कोऑर्डिनेशन नंबर किती येईल तर कोऑर्डिनेशन नंबर ऑलरेडी एकामध्ये 2 साईट असतात डोनर साईट, तिघांमध्ये 6 येतील. सो -3 and 6 ऑप्शन डी यायला पाहिजे, -3 and 6. Next, what is the IUPAC name of the following compound? One of the most interesting type of alcohol is given here. Kite like structure is there. OH पासून नंबरिंग होईल, इकडे येथील आहे, इकडे मेथिल आहे, सो इकडूनच या 2 3 4. 2 ला येथील आहे मित्रांनो, 4 ला मेथिल आहे, सायक्लोब्युटॅनॉल आहे. सो अल्फाबेटिकली येथीलचं नाव अगोदर 2 येथील, 4 मेथिल, इकडून इकडे चाललोय आपण क्लॉकवाईज, आणि राहिला कोण सायक्लोब्युटॅनॉल. ऑप्शन डी दिल्ली इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन, डी दिल्ली. क्वेश्चन नंबर 36. Which from the following statements is correct about the amylose? amylose हा मित्रांनो काय आहे तर 15% पार्ट आहे सगळ्यात अगोदर, तर लक्षात ठेवा. कमी पोर्शन असतो स्टार्चचा, त्यानंतर इट इज वॉटर सोल्युबल. करेक्ट अबाउट म्हणल्यानंतर वॉटर सोल्युबल पण आहे. इट इज इन इट अल्फा 16 लायकोसायडिक बिलकुल नाही, हे अमायलोपेक्टिन मध्ये असते. इट इज फाउंड इन द स्टार्च अप टू 85% नाही, मी तुम्हाला अगोदर सांगितलं 15%. इट इज ब्रँच चेन पॉलिसॅकॅराइड बिलकुल नाही, अमायलोपेक्टिन असतो तो. सो अमायलोजच्या बाबतीत वॉटर सोल्युबल एवढीच स्टेटमेंट करेक्ट आहे, म्हणून करेक्ट स्टेटमेंट लिहिली आपण. क्वेश्चन नंबर 37. आयडेंटिफाय द पेअर ऑफ एलिमेंट्स फ्रॉम द फॉलोइंग सो दॅट बोथ द मेंबर्स ऑफ इट एक्झिबिट सेम व्हॅल्यू ऑफ कॅल्क्युलेटेड मॅग्नेटिक मोमेंट इन द रिस्पेक्टिव्ह ऑक्सिडेशन स्टेट्स. सो जी दिलेली पेअर आहे, तुम्हाला काय करायचं त्या पेअरमध्ये सारखी मॅग्नेटिक मोमेंट असणारे स्पेसिस. आता सारखी मॅग्नेटिक मोमेंट काढायची गरज नाही मित्रांनो, काय करायचं की अनपेअर्ड इलेक्ट्रॉन शोधा, सेम आलं की विषय मिटला. आता पहा तुम्ही Zn2+ आहे म्हणजे 4s चे 2 गेले, 3d10 ला 10 आहे, मग इथे किती येणार आहे 0. आता कॉपर 2+ आहे, कॉपरचं 4s1 3d10 असतं एनोमॅलस बिहेवियर. 4s1 चा 1 गेला, 3d10 चा 1 गेला, मग d9 म्हणल्यानंतर 1 इलेक्ट्रॉन अनपेअर्ड असतो, d9 म्हणल्यानंतर 1 इलेक्ट्रॉन अनपेअर्ड असतो. मग हे 0 1 सेम आहे का मॅग्नेटिक मोमेंट? बिलकुल नाही, याची 0 आणि याची वेगळी येणार. टिटॅनियम 3+, टिटॅनियमचा ऑक्सिडेशन स्टेट आहे मित्रांनो, सॉरी ॲटॉमिक नंबर आहे 22. मग 4s2 18 2 20, 3d किती येणार आहे 20 आणि किती 22 2. आता त्याच्यातले तुम्हाला 3 द्यायचे, तर ऑलरेडी काय होणार टिटॅनियमचे 4s चे 2 गेले आणि 3dचा किती होता 2 होता, 2 मधला 1 गेला तर 1 इलेक्ट्रॉन राहतो अनपेड. कॉपर 2+ मध्ये सुद्धा 4s1 गेला, 3dचा 10 मधून 1 गेला, 3d9 मध्ये 1 अनपेड असतो, कारण 1 2 3 4 5 6 7 8 9, मग त्याच्यामध्ये 1 अनपेड राहायला लागला, म्हणून इथं पण 1 अनपेड. याचा अर्थ अनपेड सेम आहे, मग हेच उत्तर असायला पाहिजे. तरी पण पुढचं चेक करू. Cr3+. आता क्रोमियमचं कॉन्फिगरेशन काय, अनोमॅलस बिहेवियर काय असते, क्रोमियम 4s1 3d5, याच्यातलं इथलं 1 गेला आणि इथले 2 गेले, तर इथं 3 राहतात मित्रांनो. Zn2+ मध्ये मात्र किती आहे 0, म्हणजे हे असू शकत नाही, कारण की हे 3 आहे आणि हे 0 आहे. स्कॅन्डियम 3+. आता स्कॅन्डियम 3+ म्हणलं तर 21 असते, त्याचे 3 गेले 18 राहिले, म्हणजे आर्गॉन 0 आणि इथं तर 3 आहेत. मग मॅच होणारी मॅग्नेटिक मोमेंट बघा, जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन सेम आहेत, तर ऑप्शन बी बॉम्बे त्याचं यायला पाहिजे. 38. फॉर द रिएक्शन CH3Br + OH- दॅट गिव्स मेथिल अल्कोहोल अँड Br-. सो मित्रांनो सरळ SN2 रिएक्शन आहे, ज्याचा रेट SN2 डोक्यावर 2 म्हणजेच ह्याची ऑर्डर 1 आहे, याची ऑर्डर 1 आहे. सो रेट ऑफ डिकम्पोजिशन पण दोघांचं सेम राहणार आहे. रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ OH- इज x मोल. OH- जर x मोल असेल, व्हॉट इज द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ CH3Br? सो SN2 म्हणलं ना मी तुम्हाला, जेवढा याचा रेट ऑफ कन्झम्पशन तेवढाच याचा पण असेल. सो x मोल इज द आन्सर फॉर व्हॉट इज द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ CH3Br. दोघांचं सारखं राहणार, कारण ते SN2 आहे. क्वेश्चन नंबर 39. कॅल्क्युलेट द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, म्हणजे तुम्हाला डेल्टा TF काढायचा मित्रांनो, जे की कसं असते KF × M असते मोलॅलिटी. पॉईंट ऑफ 0.2 मोलार, ऑलरेडी मोलॅलिटी दिली आहे 0.2. सोल्युशन ऑफ नॉन व्होलेटाईल सोल्यूट, KF किती दिलाय 1.5 दिलाय. मग 1.5 आणि 0.2 किती आलं मित्रांनो, खूपच सोपा गुणाकार, 15 दुनी 30, 0.3 उत्तर यायला पाहिजे होतं, 0.3 आहे इथं ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 40. Heat of formation of water is 260 kilojoules per mole. What quantity of water is decomposed by 130 kilojoule of heat? मित्रांनो खूप सोपा क्वेश्चन विचारलेला आहे. पहा, हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर किती आहे 260. What quantity of water is decomposed by 130? पहा 260 ला हे पर मोल आहे ना, पर मोल म्हणजे 1 मोल वॉटर, आणि 1 मोल वॉटर म्हणजे किती 18 ग्रॅम्स असते. वॉटरचं मोलार मास किती आहे 18. सो 260 किलो जूल ला किती वॉटरचं फॉर्मेशन होत आहे 18 ग्रॅम्स.
पण दिलंय किती आता 130 ला किती, तर हे सोपं कॅल्क्युलेशन करून घ्या मित्रांनो. 13 1 13, 13 2 26, 18/2 म्हणजेच किती 9 ग्रॅम्स यायला पाहिजे होतं, 9 ग्रॅम्स. ऑप्शन बी बॉम्बे. क्वेश्चन नंबर 41 के पास जाएंगे हम. क्वेश्चन नंबर 41 पहा. कैलकुलेट द टोटल नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स इन 0.2 मोल ऑफ अ कंपाउंड फॉर्मिंग SCP स्ट्रक्चर. मित्रांनो लक्षात ठेवा, टेट्राहेड्रल वॉइड्स हे नंबर ऑफ ॲटमच्या दुप्पट असते. जेवढे नंबर ऑफ ॲटम्स आहेत त्याच्या दुप्पट काय असतात, टेट्राहेड्रल वॉइड्स असतात. आता 1 मोलला किती असतील, 1 मोल काय विचारलेलं आहे, कॅल्क्युलेट द टोटल नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स म्हणतंय. 1 मोलला किती असणार, अवोगॅड्रोज नंबर झाला हा. Na ला किती असणार, तर 2Na असणार. पण त्यांनी किती दिलेले पहा, 0.2 मोल दिले. सो 1 मोलला किती दिले, 2Na. मग 0.2 ला किती असेल, इंटू करा, तर हे उत्तर किती येईल मित्रांनो पहा तुमचं, बेदोनी 4 म्हणजे 0.4 इंटू Na. आता आपल्याला तसं काही उत्तर दिलं नाही, पण अवोगॅड्रोज नंबर तुम्हाला माहिती आहे 6.022 10⁻²3. सो गुणाकार करा, हे sin चौक 24 म्हणजे 2.4 चं उत्तर कुठे आहे पहा, sin चौक 24 डायरेक्ट केलं मी, 2.4088 10⁻23. ऑप्शन बी यायला पाहिजे होतं त्याचं. क्वेश्चन नंबर 42. कॅल्क्युलेट द OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन हॅव्हिंग pH. आता पहा pH दिलाय तर सगळ्यात अगोदर pH प्लस POH इज इक्वल टू काय आलंय 14. देअरफॉर आपल्याला सगळ्यात अगोदर काय करावं लागेल, OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन काढा म्हणताय, तर POH काढायचं असेल तर काय करावं लागेल, 14 मायनस pH. ऑलरेडी pH किती दिलाय तुमचा, 14 मायनस 12.3 किती आला बघा. जो काही तुमचा pH मायनस करून येणार आहे तो POH असेल, आणि ज्याला POH काढता आला त्याला OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन काढता येतं. मला कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर पाहिजे, डू इट फास्ट. POH वरून OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन काढा. किती येतं सांगा पटकन, ऑप्शन A B C D मध्ये. खूप सोपं आहे ते, आलं किती येतं आन्सर याचं, 1.995. चलो नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 43. विच अमॉंग द फॉलोइंग हॅज हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट मित्रांनो, फ्लोरोमिथेन, क्लोरोमिथेन, ब्रोमोमिथेन, आयडोमिथेन. सगळीकडे CH3 ग्रुप आहे. मेथिल ब्रोमाइड, मेथिल क्लोराइड, मेथिल ब्रोमाइड, मेथिल आयोडाइड हेच दिलेले आहेत. म्हणजे ज्याचं मोलार मास जास्त त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल. सो सगळ्यात जास्त मोलार मास कोणाचा आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. चेक करा, आयोडीनचं सगळ्यात जास्त आहे. सो हायेस्ट बॉइलिंग पॉईंट त्याचाच असेल, आयोडीन. 44. हाउ मेनी फॅराडेज ऑफ इलेक्ट्रिसिटी रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 54 ग्रॅम्स ऑफ सिल्वर बाय इलेक्ट्रोलायसिस ऑफ AgNO3 सोल्युशन. मोलार मास ऑफ Ag. हे पहा तुम्हाला विचारलंय की सिल्वरसाठी डिपॉझिशन, सिल्वरचा चार्ज लक्षात ठेवा मित्रांनो कधी 1 असतो. मग 1 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स इज द रिक्वायरमेंट. Ag डिपॉझिट होण्यासाठी 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे 1 फॅराडे ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता फॅराडे मध्ये आपण चेक करू, 1 फॅराडे म्हणजे काय असणार आहे, त्याचं मोलार मास असणार आहे. मग 1 फॅराडे म्हणजे किती, मोलार मास 108 ला, हे त्याचं मोलार मास दिलेलंच आहे ऑलरेडी तुम्हाला इथं पहा. 108 ग्रॅम्सला 1 फॅराडे इलेक्ट्रिसिटी असते, पण देताना ग्रॅम्स कितीचं काढा म्हणतोय, 54. सो हे 54 ग्रॅम्सला किती, सो हे सरळ सरळ टेबलमध्ये येते तुमच्या 18 त्रिक 54, 18 सखोमा 14. 3/6 म्हणजे काय, 1/2. हे किती आलं, 1/2. 1/2 म्हणजे 1च्या हाफ घ्या, मग दॅट इज 0.5. 0.5 कुठं आहे, 0.5 फॅराडे. खूप सोपा क्वेश्चन होता हा. क्वेश्चन नंबर 45 कडे जाऊया आपण. विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड्स एक्झिबिट्स हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ आयर्न. मित्रांनो हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ आयर्न, एक ऑक्सिजनची -2, 3 ऑक्सिजनची किती आहे, -6. डिवाइड बाय काय होणार, 2 म्हणजे किती आली, मायनसच्या ऐवजी हे पलीकडे जाऊन प्लस होत असतं. सो ओव्हरऑल किती, +3. आता पेंटाकार्बोनिल न्यूट्रल आहे, CO न्यूट्रल आहे, त्यामुळे काय असेल, 0 असेल. इथं Fe2O मध्ये चेक करू शकता, इथं किती येईल, +1 येईल. FeSO4 मध्ये किती येईल, SO4O2- म्हणजे आयर्नवर किती, +2. सो हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट कुठं आहे, Fe2O3. ऑप्शन ए मध्येच आहे. क्वेश्चन नंबर 46 पहा. विच अल्काइन इज फॉर्म बाय रिएक्शन ऑफ कॅल्शियम कार्बाइड विथ वॉटर. सिंपल तुम्हाला हायड्रोकार्बन्स मधली रिएक्शन दिलेली, कॅल्शियम कार्बाइड दिलेला आहे CaC2 प्लस वॉटर. यू विल गेट द प्रोडक्ट ॲज C2H2 पाहिजे होतं. ॲसिटिलीन, इथाईन म्हणजे C2H2 असतो मित्रांनो, C2H2. सो इथाईन तयार होतं याच्यामध्ये, ऑप्शन ए, कॅल्शियम कार्बाइड पासून इथाईन तयार होतं मित्रांनो. आणि बाय प्रोडक्ट मध्ये लक्षात ठेवा CaOH ट्वाइस तो तयार होतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 47. आयडेंटिफाय फायनल प्रोडक्ट्स इन द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ रिएक्शन.
फायनल प्रॉडक्ट्स. अगोदर काय केलेलं आहे तुम्ही की कार्बोक्सिलिक ऍसिड अल्कोहोल त्याचा हायड्रोलिसिस केलंय म्हणजे त्याचा तयार होणार ईस्टर RCOOR तयार होणार प्लस शिल्लक असलेला वॉटर. ठीक आहे, बाय प्रॉडक्ट त्याचा वॉटर असेल. पण त्याचं कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन लक्षात ठेवा, ज्या ज्यावेळी ईस्टरचं तुम्ही कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन करता त्यावेळी CO ग्रुपचं रिडक्शन CH2 मध्ये येतो. सो CO ग्रुप ऑफ ईस्टर गेट्स reduced into CH2 ग्रुप म्हणजे त्याचा तयार होणार पहिला RCH2OH आणि दुसरा पण असणार आहे ROH. थोडक्यात काय, तुम्हाला कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन जर ईस्टरचं केलं तर दोन्ही अल्कोहोल मिळतात. कुठल्या ऑप्शन मध्ये दोन्ही अल्कोहोल आहेत तर RCH2OH आणि ROH ऑप्शन बी. याच्यामध्ये तुम्हाला त्याचा आन्सर दिसेल की दोन्ही अल्कोहोल्स तयार होतात. 48 पहा, विच फ्रॉम द फॉलोइंग इज युज्ड ॲज अ रिएजंट इन गॅटरमन-कोच फॉर्म्युलेशन. मित्रांनो सिंपल नेम रिएक्शन अल्डेहाइड्स कीटोन्स कार्बोक्सिलिक ऍसिड वरचा सिंपल नेम रिएक्शन क्वेश्चनचा रिएजंट विचारलेला आहे आणि एवढा सोपा क्वेश्चन कोणी विचारू शकत नाही. इझी कॅटेगरी मधला क्वेश्चन होता. 5 सेकंड्स क्वेश्चन, जवळपास 50 सेकंद तुमचे वाचणार आहे त्या क्वेश्चनला, कारण आन्सर आहे कार्बन मोनॉक्साइड अँड HCl. 49 आयडेंटिफाय द मॉलिक्यूल हॅव्हिंग S बॉन्डिंग. द स्पेलिंग इज इनकरेक्ट. बॉन्डिंग इन इट फ्रॉम द फॉलोइंग. खालीलपैकी कुठल्या ऍसिड मध्ये तुम्हाला SS बॉन्डिंग दिसेल? मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये आन्सर सांगा मला. SS बॉन्डिंग म्हणजे तुम्हाला काय पाहिजे? S डबल बॉन्ड S. कुठल्या तुम्हाला ऍसिड मध्ये 4 ऑप्शन्स आहेत. एक आहे पायरोसल्फ्रिक ऍसिड, दुसरा आहे प्रॉक्सी मोनोसल्फ्रिक ऍसिड, तिसरा प्रॉक्सी डायसल्फ्रिक ऍसिड आणि शेवटचा आहे थायोसल्फ्रिक ऍसिड. द करेक्ट ऑप्शन फॉर दॅट इज, लवकर सांगा मित्रांनो, वेळ कमी आहे आपल्याकडे. कमेंट बॉक्स मध्ये मला याचा आन्सर पाहिजे. द आन्सर इज थायोसल्फ्रिक ऍसिड, द लास्ट वन ऑप्शन फ्रॉम दॅट वन. चलो नेक्स्ट वन, लास्ट बट नॉट लीस्ट, द लास्ट क्वेश्चन ऑफ द टुडेज PYQ series. Calculate the molar mass of the non-volatile solute when 100 grams of it is dissolved in 600 grams of water at 30 degrees Celsius. Relative lowering of vapor pressure is given. So delta P अपॉन P10 हे ऑलरेडी दिलंय मित्रांनो. तुम्हाला किती दिलंय? 0.03. आणि तुम्हाला जर ओव्हरऑल फॉर्म्युला पाहिजे असेल डेल्टा P अपॉन P10 इज इक्वल टू, लेट मी नो द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन लास्ट बट नॉट लिस्ट. याचा आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये पाहिजे. काय उत्तर येतं मी तुमच्या उत्तराची वाट बघतोय आणि तुम्ही याचा आन्सर देणं अपेक्षित आहे. कोणाकोणाची कमेंट येते ते पण मी बघणार आहे, कारण शेवटचा क्वेश्चन तुमच्यासाठी सोडलेला आहे. आतापर्यंत 6 दिवस कधीही तुम्हाला एकाही क्वेश्चनचा आन्सर द्या म्हणलं नाही, पण याचा आन्सर मी न देताच जातोय. मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय. ठीक आहे, इथं आपला आजचा PYQ सिरीजचा 50 क्वेश्चनचा सेट समाप्त होतोय. उद्या परत भेटतोय आपण डे 7 मध्ये एका नवीन 50 PYQ सोबत. थँक्यू.